वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 8वी भूगोलच्या या तासिकेमध्ये। आज आपण तिसरा जो पाठ आहे आपला आर्द्रता आणि ढग या पाठामधला पान नंबर 20 वरचा जो पुढचा घटक आहे आपला ढग आणि ढगांचे प्रकार तो आपण आज बघणार आहोत। आपण आपल्या मागच्या तासाला सांद्रीभवन म्हणजे काय ते समजून घेतलं। वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सांद्रीभवन असं म्हणतात। आणि मग सांद्रीभवनापासूनच हे ढग निर्माण होतात आणि ढगांचे वेगळे वेगळे प्रकार आपल्याला यापासूनच पुढे झालेले पाहायला मिळतात। आपण आधी ढग आणि ढगांचे प्रकार किती आहेत ते आपण आता बघूया। ढग हा वातावरणात जास्त उंचीवरती आढळणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे। आपण पाहिलं की सांद्रीभवन ही जी प्रक्रिया आहे ही वायुरूप बाष्पाचं जलरूपात परिवर्तन होण्याची जी प्रक्रिया असते त्याला सांद्रीभवन असं म्हणतात। आणि ढग हा सांद्रीभवनाचाच एक प्रकार आहे जो जास्त उंचीवरती आपल्याला आढळतो। वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होतं। सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत आढळतात। त्यामुळे ढग हवेमध्ये तरंगत राहतात। ढग जे ते हवेमध्ये का तरंगतात याचं कारण आपल्याला इथे पाहायला मिळतं की ढग हवेमध्ये का तरंगतात। वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होतं। सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण आणि हिमकण जे असतात ना ते अत्यंत सूक्ष्म असतात आणि ते सूक्ष्म असल्यामुळे ते वजन विरहित असतात आणि म्हणून ते हवेमध्ये तरंगताना आपल्याला दिसतात। सूर्याच्या उष्णतेने जमीन आणि पाणी हे दोघंही तापतं। पृष्ठालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते आणि हवेची घनता कमी होते। गरम हवा उंचावर जाऊ लागते। उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते। सापेक्ष आर्द्रता वाढत जाते। हवेतील बाष्पाची जलकणात व हिमकणात रूपांतर होतं। ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते। हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते। दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते। दवबिंदू तापमान पातळी जी आहे ती उंची व बाष्प या दोघांवरती ठरत असते। आपण पाहिलं की सूर्याच्या उष्णतेने जमीन आणि पाणी तापतं। मग या सूर्याच्या उष्णतेने जमीन आणि पाणी तापल्यानंतर पृष्ठालगतची हवा जी असते ना ती पृष्ठालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते आणि हवेची घनता कमी होते आणि ही गरम हवा जी असते ना ही उंच जाते, वर जाते आणि थंड हवा जी असते ना ती वजनाने जड असते म्हणून मग ती खालीच राहते। आणि उंचावर जाताना हवेचे तापमान कमी असल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता सुद्धा कमी होते। या सांद्रीभवनामुळे वातावरणामध्ये जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात। हे जी सांद्रीभवनाची प्रक्रिया उंचावर होते आणि यामुळे काय होतं की जास्त उंचीवरती सूक्ष्म जलकण आणि हिमकण जे असतात ना ते हवेमध्ये तरंगताना दिसतात। हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात। त्यांच्या समुच्चयाला ढग असं म्हणतात। आणि हे जे जलकण आणि हिमकण जे असतात ते उंचावरती हे मोठ्या प्रमाणावरती एकत्र येतात आणि हे मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्यानंतर यांच्या समूहाला ढग असं म्हणतात। हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणामध्ये तरंगत राहतात। ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एका विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वरवर तरंगू लागतो, त्याप्रमाणे या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग जे ते हवेमध्ये तरंगत राहतात। समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवरती वातावरणामध्ये ढग आढळतात।
सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवरती सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात आणि त्यांचा जो समुदाय असतो, अनेक लाखो जलकण आणि हिमकण एकत्र आल्यानंतर ते जेव्हा एकत्र येतात ना मित्रांनो, तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, तेव्हा एकत्र आलेल्या त्या समुच्चयाला, त्या समुदायाला आपण ढग असं म्हणतो. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवरती वातावरणामध्ये ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगांमध्ये बाष्पीभवनाची आणि सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ घडत असते. या ढगांमध्ये ना बाष्पीभवन आणि सांद्रीभवन या ज्या दोन प्रक्रिया आहेत त्या सोबत सोबत घडत असतात. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होतात. या ढगांमधले जे जलकण आणि हिमकण जे असतात ना, ते एका ठिकाणी अजिबात थांबून राहत नाही. त्यांच्यामध्ये सतत हालचाल होत असते. ते वेगवान प्रवाही असे असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी, वृष्टी म्हणजे पाऊस, विशिष्ट प्रकारच्या ढगांमधून होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जातं. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. भूपृष्ठाजवळ बाष्पाचं प्रमाण जे असतं ना, ते समुद्र सपाटीपासून जसजसं वरती जावं तसतसं कमी होत जातं आणि म्हणून कमी उंचीवरील ढग हे आकाराने मोठे असतात आणि जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असे असतात. वातावरणातील ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यानंतर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार पडतात. ढगांचे जे प्रकार पडतात ना मित्रांनो, ते समुद्र सपाटीपासून किंवा जमिनीपासून किंवा भूपृष्ठापासून ते आकाशात किती उंचीवरती आहेत या प्रमाणानुसार ढगांचे 3 प्रकार पडतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर ते अति उंचीवरील ढग ठरतात. जर ही उंची 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर ते मध्यम उंचीचे ढग असतात. आणि 2,000 मीटरपेक्षा उंची जेव्हा कमी असेल तेव्हा अशा ढगांना कमी उंचीचे ढग असं म्हटलं जातं. ढगांचे जे 3 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो, ते 3 प्रकार ढगांच्या भूपृष्ठापासून आकाशामध्ये त्यांची उंची किती आहे त्या उंचीला समोर ठेवून या ढगांचे 3 प्रकार पडतात. जर उंची 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर ते ढग अति उंचीवरचे असतात. जर ही उंची 2,000 ते 7,000 मीटर असेल, जमिनीपासून ढगांची उंची जर 2,000 मीटर ते 7,000 मीटर या दरम्यान असेल तर ते मध्यम उंचीचे ढग असतात. आणि या ढगांची जमिनीपासूनची उंची जर 2,000 मीटरपेक्षा कमी असेल तर मग या ढगांना कमी उंचीचे ढग असं म्हणतात. आपण यातला जो पहिला प्रकार बघू, जास्त उंचीवरील ढग. आपण पाहिलं की ही जास्त उंची म्हणजे किती उंची विद्यार्थी मित्रांनो, तर 7,000 ते 14,000 मीटर. म्हणजे जमिनीपासून आकाशामध्ये हे ढग 7,000 ते 14,000 मीटर इतक्या उंचीवरती जर असतील तर हे ढग जास्त उंचीवरील ढग म्हणून ओळखले जातात. मग हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. हिमाचं प्रमाण या ढगांमध्ये जास्त असतं. यांचं वर्गीकरण सिरस, सिरोक्युमुलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केलं जातं. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरस प्रकारचे ढग जे असतात ना, हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोम्युक्युलस या ढगांचं स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायामध्ये असतं. सिरोम्युक्युलस या प्रकाराचे ढग जे आहेत ते छोट्या छोट्या लाटांसारखे आपल्याला दिसतात. सिरोस्ट्रेटस हे जे ढग आहेत हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा आपल्याला
तेजोमंडल म्हणजे प्रकाश दिसतो. आपला ढगांचा दुसरा प्रकार आहे मध्यम उंचीवरील ढग. आपण पाहिलं की मध्यम उंची म्हणजे 2000 ते 7000 मीटर, जमिनीपासून 2000 मीटर ते 7000 मीटर एवढ्या उंचीवरती आढळणारे जे ढग असतात त्यांना मध्यम उंचीवरील ढग असं म्हटलं जातं. मग यामध्ये अल्टो म्युक्युलस आणि अल्टो स्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टो म्युक्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यात तरंगांसारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. ह्या मध्यम उंचीवरील अल्टो म्युक्युलस हे जे ढग आहेत हे शक्यतो पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांना करड्या रंगाची छटा असते. अल्ट्रो स्टेटस हे जे ढग आहेत हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकतं, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचीतून पाहिल्यासारखं आपल्याला वाटतं. आपला ढगांचा तिसरा प्रकार उंचीनुसार जो पडतो विद्यार्थी मित्रांनो, तो आहे कमी उंचीवरील ढग. आपण पाहिलं की जमिनीपासून ढगांची उंची जेव्हा 2000 मीटरपेक्षा कमी असेल तेव्हा ते कमी उंचीवरचे ढग असतात. यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. हे जे कमी उंचीवरील ढग जे असतात हे 5 वेगवेगळे प्रकार या ढगांचे केले जातात. स्ट्रॅटोम्युक्युलस या ढगात थर आढळतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रेटस ढगामध्ये देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो आणि तळाकडील भाग हा एक समान असतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगांचे असून यापासून रिमझिम पाऊस पडतो. तसंच हिमवर्षाव सुद्धा या ढगांपासून होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की ढगांच्या कोणत्या प्रकारापासून रिमझिम पाऊस आणि हिमवर्षाव होतो. तर आपलं उत्तर इथे कमी उंचीवरील जे ढग असतात त्यामधल्या निम्बोस्ट्रेटस या ढगांपासून जमिनीवरती रिमझिम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. आपण पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. म्युक्युलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. म्हणजे जमिनीपासून 500 मीटर ते 6000 मीटर पर्यंत आपल्याला म्युक्युलस ढग जे आहेत ते आकाशामध्ये आढळून येतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. ऊर्ध्वगामी हवा म्हणजे जमिनीपासून वर आकाशामध्ये जी हवा वाहते तिला आपण ऊर्ध्वगामी असं म्हणतो. हे ढग अवाढव्य असून मोठ्या आकाराचे असतात. हे ढग म्युक्युलस ढग हे ढग जे असतात ना हे अत्यंत अवाढव्य आकाराचे असतात आणि घुमटाकार आकार त्यांचा असतो. त्यांचा रंग कसा असतो? या ढगांचा रंग असतो करडा. म्युक्युलस ढग हे करड्या रंगाचे असतात. म्युक्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. हवा शांत असली की हे ढग आपल्याला पाहायला मिळतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युमुलो निंबस ढगामध्ये रूपांतर होते आणि वृष्टी होते. आपण पुढचा भाग बघू यामधला आता. क्युमुलो निंबस ढग, पाऊस पाडणारे हे ढग. या वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. वादळ निर्माण करणारे ढग किंवा जेव्हा वातावरणामध्ये वादळ येणार असेल तेव्हा हे ढग आपल्याला पाहायला मिळतात. हे ढग काळ्या रंगाचे आणि घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. काळ्या रंगाचे असतात आणि घनदाट असतात. पर्वतासारखे हे ढग आपल्याला दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगामध्ये गडगडाट होतो. तसंच विजा सुद्धा चमकतात. वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते. पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आता खाली आपल्याला आकृती दिलेली आहे 3.9. या 3.9 आकृतीमध्ये हा जो
क्युमुलो निंबस ढग जो आहे की जो वादळ निर्माण करणारा ढग आहे की ज्यामध्ये गडगडाट ऐकू येतो, ज्यामध्ये विजा चमकतात, पर्वतासारखा हा दिसतो, याचा रंग काळा असतो आणि त्याचा वरचा जो भाग असतो, टोकाचा भाग, तो आपल्याला सपाट दिसतो. असा हा पाऊस पाडणारा किंवा वादळ निर्माण करणारा, ज्यामध्ये विजा चमकतात, असा हा क्युमुलो निंबस ढग जो आहे हा फार काळ टिकत नाही. आकाशामध्ये असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युमुलो निंबस या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. विजांचा कडकडाट आणि पाऊस या दोघं गोष्टी या ढगातनं होतात. या ढगांच्या वरच्या भागामध्ये धन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्याच्या खाली जमीन ही नेहमी धन प्रभारयुक्त असते. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजांचा लखलखाट होतो. या ढगामध्ये ज्या विजा चमकतात त्या विजा चमकण्याचं कारणच हे की या ढगांच्या वरच्या भागामध्ये धन प्रभार असतो आणि खालच्या भागामध्ये ऋण प्रभार असतो आणि यामुळेच या ढगामध्ये विजांची निर्मिती होते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अति उष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट सुद्धा आपल्याला ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. हा जो म्युक्युलो निंबस ढग जो आहे यातून पडणारे पावसाचे थेंब जे असतात ना, ते मोठे मोठे थेंब असतात. कारण या ढगात थेंब खूपदा वरखाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन ते इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाही आणि त्या पावसाच्या रूपामध्ये जमिनीवर खाली येतात. कधीकधी ढगातली हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोडतात आणि गारा स्वरूपामध्ये जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच आकाशामध्ये हा जो क्युमुलो निंबस नावाचा ढगांचा जो प्रकार आहे त्यापासूनच गारांची निर्मिती सुद्धा होते, ज्याला आपण गारपीट असं म्हणतो. खाली ढगफुटी हा एक मुद्दा दिलेला विद्यार्थी मित्रांनो. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस एखाद्या ठिकाणी झाला की त्याला आपण ढगफुटी असं म्हणतो. उत्तराखंड सारख्या राज्यामध्ये आपण हा ढगफुटी हा शब्द नेहमी ऐकतो आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये सुद्धा अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतो आणि मग आपण म्हणतो की ढगफुटी झाली. ढगफुटी हा वृष्टीचा एक प्रकार आहे, पावसाचा हा एक प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाही. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो, याला ढगफुटी असं म्हणतात. मुसळधार पाऊस असतो आणि या मुसळधार पावसामध्ये गारा सुद्धा असतात, गारपीट सुद्धा होते, यालाच ढगफुटी असं म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा ढगफुटी झाली असं म्हणतात. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस आपल्याला नेहमी पडताना दिसतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला तिसरा पाठ आहे आर्द्रता व ढग, हा पाठ आपला इथं झालेला आहे. स्वाध्यायासाठी पान नंबर 23 वरचा जो पहिला आणि दुसरा प्रश्न आहे तो स्वाध्याय म्हणून सोडवायचा आहे. आपण आपल्या पुढच्या पाठाला सुरुवात करू आपल्या पुढच्या तासिकेला.